अध्यक्ष महोदय, अनधिकृत बांधकाम मुंबई शहरामध्ये वाढतायत। 2009चा राज्य सरकारने अनधिकृत बांधकाम रोखण्यासंदर्भातला GR काढलेला आहे। या GR मध्ये काय आहे? या GR मध्ये की नागरी पोलीस ठाणे, त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या अंतर्गतली न्यायालय जी अतिक्रमणाच्या बाबतीतले निर्णय देतील, आज अतिक्रमणाच्या बाबतीत कारवाई केली की तात्काळ ते दिंडोशी कोर्टात जातात, सत्र न्यायालयात जातात, त्यांना स्टे मिळतो आणि मग प्रकरण वर्षानुवर्ष त्या ठिकाणी प्रलंबित राहतं। अतिक्रमण दूर करायचं असेल तर त्याला पोलीस संरक्षण लागतं अधिकाऱ्यांना। ते पोलीस संरक्षण मिळवणं एक जिकिरीचं काम असतं, कारण त्याच्याकरता सेंट्रल DCP पर्यंत जावं लागतं। जर का 2011चा हा GR आपण महानगरपालिकेला त्यांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे हा आग्रह आपण केला, त्यांना ते बंधन घातलं आणि जर का त्या ठिकाणी त्यांचीच यंत्रणा उभी केली तर अतिक्रमण जी मुंबई शहरामध्ये होतात त्याला मोठ्या प्रमाणावर पायबंद बसेल आणि ही अनधिकृत बांधकामं जी आहेत ही अनधिकृत बांधकामं त्या ठिकाणी तात्काळ थांबवण्याचं काम हे केलं जाईल। अध्यक्ष महोदय, आजही मुंबई शहरामध्ये गोठे आहेत, गुरांचे गोठे आहेत, म्हशींचे गोठे आहेत। हे गोठे मुंबई शहराच्या बाहेर हलवणार अशा घोषणा झाल्या, त्यांना मुंबई शहराच्या बाहेर जास्तीचा FSI देणार अशा प्रकारची पण निर्णय झाला, पण अंमलबजावणीचा दुष्काळ आहे। आणि नाल्यांमध्ये जे काही कचरा जमा होतो याच्यामध्ये सर्वाधिक जास्ती कॉन्ट्रीब्युशन हे त्या ठिकाणी कशाचं असेल तर गोठ्यांमधल्या शेण गोमूत्र या ठिकाणी याचं होत असतं आणि त्यामुळे हे गोठे सुद्धा मुंबई शहराच्या बाहेर त्या ठिकाणी सक्तीने त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करा, त्याच्याकरता आवश्यक असेल तर नियमात बदल करण्याचं काम करा अशी मागणी या निमित्ताने मी करतोय। त्याचबरोबर मुंबई महापालिकेने योजना आणली होती की मोठमोठे नाले आणि नदी यांच्यामध्ये लोक घाण कचरा त्या ठिकाणी टाकत असतात, त्या ठिकाणी जाळ्या बसवण्याचा एक निर्णय मुंबई महानगरपालिकेने केला होता, पण दुर्दैवाने त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी नाही आहे। आणि जर का आपल्याला नाल्यांमध्ये घाण नको असेल तर झोपडपट्टीच्या विभागातून त्या ठिकाणी नाल्यांच्या अवतीभोवती एक संरक्षक जाळी बसवण्याचा जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी या चर्चेच्या निमित्ताने मी करतो। आणि शेवटचा मुद्दा मी अध्यक्ष महोदय मांडतो की मुंबई शहरामध्ये आपण मेट्रोची योजना केली, आज मेट्रो मुंबई शहरामध्ये धावते। विरोधकांनी किती टीका करू दे, पण एवढ्या पावसानंतर सुद्धा मुंबई शहरातली मेट्रो एक क्षण सुद्धा बंद पडली नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याच्याबद्दल मी माननीय देवेंद्रजींचं आणि माननीय एकनाथ शिंदेजींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय। पण या मेट्रोतून उतरल्यानंतर लोकांना आपापल्या विभागात जाण्याकरता ज्या रस्त्यांची आवश्यकता असते त्या DP रोडची स्थिती काय आहे? मुंबई शहरातले अनेक DP रोड हे एक तर पूर्णपणे अतिक्रमणाने ग्रस्त आहेत, ते DP रोड अस्तित्वातच नाही आहेत, फक्त कागदावर आहेत, नाहीतर अनेक DP रोड हे अर्धवट पद्धतीने त्या ठिकाणी विकसित झालेले आहेत। आणि म्हणून या चर्चेच्या निमित्ताने मी मागणी करतो की प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्डात आणि विशेषतः उपनगरामध्ये मुंबई महानगरपालिकेने एका ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्डामध्ये किमान 5 या ठिकाणी DP रोड आयडेंटिफाय केले पाहिजेत आणि हे DP रोड बी जसं स्ट्रक्चरला स्ट्रक्चर मान्यता द्या या पद्धतीने ते विकसित करून DP रोड आणि ज्या कुठल्या RL रोड लाईन त्या ठिकाणी असतील त्या रोड लाईन या विकसित कराव्यात अशी मागणी या चर्चेच्या निमित्ताने करतो। आणि हा अत्यंत नैसर्गिक आपत्तीवरचा जो राजकीय भावनेने प्रस्ताव आणलाय तो प्रस्ताव नाकारून मी माझे 2 शब्द समाप्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।